हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा छान अशा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। किती सुंदर दिसत आहे ना। तर हा आहे आगडगावचा रस्ता। तिकडे नजर जाईल तिकडे एकदम भारी दिसतंय। आता इथं गाडी थांबली आपली आणि ते बघा ते येते। वाव, इथून काय सुंदर दिसतंय नजारा ना, इतकं भारी ना। अरे काढलं ना, हे काढले मी, काय भारी दिसतंय भैया। कसं वाटतंय? मी गाडी चालवते भैया, दादा भीती वाटते ज्यादा जाणार ना गाडी। हा मग त्याला भीती वाटते। तो म्हणला ते छान दिसते। हे बघा काय सुंदर वाटतंय ना। मला वाटतं मी तिथे जावं असं पळत यावं। हा जा, पळत 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 किती भारी म्हणा। आणि ना हा एका यायला नाही म्हणत होता, मी याला बळच आणलंय की नाही भैया। आणि आता म्हणतो भारी व्ह्यू इथं। चल ना जाऊ रस्त्यावर। तुला नाही जा, तुला तुम्ही जा ना रस्त्यावर, चला ना। हे बघा आमच्या इथं चालू आहे फोटोशूट ह्या दोघांचं। आणि तुमचे दादा बघा इकडून उभे राहू जडत, बघा एकदम एन्जॉय करते। इतकं भारी वाटत आहे ना इथं। बघा तुमच्या दादांची पोज कशी आहे, काय काय दिसते सांगा। काय निसर्ग निसर्ग गार, एकदम गार आणि पवन चक्क्या समोर। हा, आणि आपण कुठे आलो आहेत? आपण आलोय काल भैरवनाथ मंदिराकडे, आगडगाव येथे जायचं। अजून आम्ही अजून रस्त्यात आहे, पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो। मंदिरात गेल्यानंतर खूपच भारी। आणि ह्यांचे भांडणं चालू आहे इथं। हा, दादून ना फोटो चालू करायला घेतला आणि फोटोचा आता एक गाणं काढणार, नाचा बरं बिना गाण्याचं। सारखं मागं सारखं पुढे नका येऊ। बघा तुमचे दादा बिना गाण्याचे सुद्धा नाचू शकतात। आणि कोणतं गाणं आहे पण माहित नाही मला। आणि इतकं भारी वाटतंय ना। हे बघा किती डोळ्याला असं एकदम भारी, एकदम डोळ्याशी तृप्त झाल्यावानी होते तिथं। मला तर कुणी, हे बघा वाव, माझी साडी किती सुंदर दिसते ना बघा। ए मला दाखवा रे कोणतरी, मला कुणी दाखवत नाही। इतकं छान वाटतं ना। दीदी मला म्हणली मम्मी माझे 1-2 व्हिडिओ घे, असं नाही का सिनेमॅटिक शूट सारखं। तर बघा जमला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि दीदी बघा किती सुंदर दिसत आहे। हा ड्रेस आहे ना मी त्या दिवशी आणलेला आहे, तो खूपच सुंदर दिसत आहे दीदीला। आणि तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग भरपूर आवडेल। व्हिडिओच्या आधीची प्रॅक्टिस बघा, किती पेट्रोल नासरायला आधी जाईल, परत आता येईल, आता परत येईल। भरपूर सारे व्हिडिओ आम्ही शूट केले आणि इथं भरपूर वेळ थांबलो, आराम केला, भारी निसर्गात फिरलो, बसलो, भरपूर वेळ एन्जॉय केला आणि मग निघालो। कारण म्हटलं नाही, मला तर कसं आहे थोडं बसलं ना, निसर्गात आलं आणि तिथं बसलं फिरलं ना, आणि ते पण अनवाणी पायाने, बिना चपलाचं, खूपच छान वाटतं। असं गवतावर एकदम भारी वाटतं। माझा गाडी ती का तिकडे गाडी गाडी टर्न आहे, थांबा इकडे बघा। आला आला वारा, असं दाखवलं निसर्गरम्य वातावरण बघा किती सुंदर दिसत आहे। एकदम निसर्गरम्य वातावरणात आलो आम्ही। निसर्गरम्य, कसं हिरवळ, खाली किती फुलझडी, किती छान छान वाटतंय। बघा काय सुंदर दिसतंय। आणि मला सगळ्यात
ते माझ्या गावावरच चांगलं इकडे दिसतंय. खाली बघा, इकडे खाली बघा. कालचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना खूप आवडला. खूप असे छान आणि मस्त कमेंट्स केल्या, भरपूर लाईक केले. तर खरंच मनापासून आभार. असाच सपोर्ट करीत राहा आणि असेच प्रेम करीत राहा. खूप असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहीन. मला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे आहे, पण सध्या वेळ मिळत नाही, त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ होत नाही. आणि आता हा जो रस्ता आहे ना, तर आम्ही चाललो आहोत आगडगावकडचं. आणि तिथं आगडगावच्या अगोदरच एक गाव आहे छोटंसं. आणि बघा सगळं म्हणजे पूर्ण झाड आहे. त्या झाडा म्हणजे चारी बाजूला डोंगर, झाडांमध्ये गाव आहे. खूप भारी वाटतं बघायला. तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करूया, कारण किती बघताना असं भारी वाटतं ना डोळ्याला. आणि जुन्या काळातलंच आपलं लहानपण होतं ना, तेव्हाची आठवण येते. आणि आमचं तर लहानपणी असंच होतं. माझं लहानपण असंच गेलेलं आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये. मला खूप आवडतं असं निसर्ग. दिसतंच इतकं भारी ना, बघा किती छान वाटत आहे ना. शेती आहे, छोटी छोटी शेती, कुठं डोंगर, कुठं काय, भारी वाटतं. काळ भैरवनाथ मंदिर आलो आहेत आम्ही. इथं असं आहे आगडगाव इथे. आणि ते बघा ते छान असं मस्त मंदिर आहे. उतरले दाखव आता. उतरले ना मी दाखवते मला. गाडी लावते आता इथं. मग आपण बरं झालं आज आलो आपण. सकाळी सकाळी आरती असते ना, मग खूप गर्दी असते. खूप सुंदर परिसर आहे आणि काल भैरवनाथ मंदिर आहे. आता आम्ही मस्त छान असं दर्शन घेऊ. ते मी देऊ दिलं तर आपण व्हिडिओ मध्ये घेऊन यायचं नाही. काही नाही आम्हाला. हे बघा इथं आहे ना, एवढी सगळी लाईन लावली होती आम्ही पहिले आहे की नाही तिथे. उभं राहून दोन 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 दर्शन घेतलं. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्की जाऊन बघा. खूप गर्दी होती आज. आम्ही रविवारी जास्त गर्दी असते, महाआरती असते इथं. गाडी पार्किंगला जागा आहे. अशी छान दिसते, उजेड येतोय ना उन्हाने. आणि साडी बघा, साडी कशी वाटते मला ती सुद्धा कमेंट करून सांगा. चला आपण जाऊ पुढे. सांग उद्या यायला पाहिजे होते आपण. उद्याला गर्दी असते, आज बरं देव कधी इथं किती डेव्हलप झालं बघ ना, का फरचन बेरच्या लावून सिटी हे केलं. हे बघा हे. पहिले कसं होतं, हा हे ना, पत्रे नव्हते. ते नव्हतं पहिले. पायो पाणी वगैरे घेतले आता. हॅलो. एकदम पण दिसत. उद्या लय गर्दी असं इथं. हे कसं झाड आहे हो, जायचं सगळं राहील. उद्याची लय गर्दी असणार. शनिवार आहे पण उद्या लय गर्दी असणार इथं. चला आपण असं पुढे. कुठे? छान असं दर्शन झालंय. इकडं महाप्रसाद असतो. तो रविवारी असतो. आज शनिवार आहे. त्यांचं दाखव. श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आहे. आम्ही पहिल्या शनिवारी दर्शन आलो. रविवारी मंदिराचं कलश दर्शन घ्या. कलश दर्शन नेहमी दाखवत असतं. बोला बोला. महाभोज रविवारी असतो. महाभोजन दर रविवारी असतं इथं. आम्ही एका रविवारी आलतो. श्रावण महिन्याला पहिला हे शनिवार काय होता, हो आम्ही आलो. इथं? इथं हे काय? असं काही नाव नसतं. काहीतरी असं नाही ना. बघ ना कसं आपल्या इकडं जेवण्यासाठी असतं ह्या साईडला.
मागच्या वेळेस नव्हतं बरं की हा. शेड नव्हते इथे. व्हिडिओ आहे ना आपलं, फक्त इकडचं आणि इकडचं होतं. हे मधले आता टाकले ते असं असं दिसतं. हा ते भैरवनाथच त्या बाई आमच्या सोबतच आहे. भैरवनाथच मंदिर ते काल भैरवनाथ काळ भैरव तिले ते कधी जायचं श्री क्षेत्र काळ भैरवनाथ मंदिर पुढे काल भैरवनाथ ते का तिथं समोर लिहिलेलं बसू इथं थोड्या वेळ. त्याला आता आम्ही बसलो भरपूर वेळ इथं आराम आता केला. संपणार आमचं. आता फोनची चार्जिंग पण संपणार आहे, तर जेवढं होईल तेवढं शूट करू. चार्जिंग तर आम्ही करणार चार्जिंग, नाही तर मग डायरेक्ट घरी जाणार. खूप एन्जॉय केला मी, खूप भारी वाटलं. देवाचं दर्शन झालं, एकदम भारी वाटलं. आणि त्यात एकदम निसर्गरम्य वातावरणातून आलो ना, अजूनच भारी वाटलं, आहे की नाही? हो, एकदम फ्रेश, एकदम भारी वातावरण होतं. खूप भारी दर्शन झालं आमचं. आणि ना इथलं वातावरण पाहिलं ना, इतकं भारी वाटतं. आणि ही म्हणजे असं वाटतच नाही घरी जावा, इथंच थांबावं, इतकं छान आहे. दादू व्हायला मला म्हणतो इथं झोपून घेईन, इथंच राहा. कसं वाटलं दादू तुला? हा ना. तर ह्या तुमचे दादा येतात गाडी घेऊन. आपलं दर्शन झालं ना लवकर, अजिबात गर्दी नाही, एकदम निवांत दर्शन झालं आमचं. नाहीतर आपण इतर वेळेस आलो ना रविवारी वगैरे, आता सोमवारी श्रावण महिना आहे ना, खूप गर्दी राहील. आणि एवढंसं चालले ना तरी मला दम लागलाय. हे बघा अशी मुलं एन्जॉय करतात. असं बाहेर आलं ना मुलांना तेवढं भारी वाटतं आणि भरपूर एन्जॉय करतात. ते तिकडून येतात. इतका भारी परिसर दिसतो ना इथं, लय भारी. पण आपला फोन असा आहे ना, चार्जिंग राहत नाही त्याला. चला चालले मला सोडून हे आता. लईच भारी वाटते मला. हे बघितो खाली आपला नगर जिल्हा आहे ना, खूप मस्त आहे. सगळेच भारी. बरं का आम्ही पुण्याला गेलो ते पण छान आहे, नगरमध्ये फिरलो तेवढं कमी. आम्हाला अजून जास्त लोकेशन माहीत नाही आहे. कोणाला माहीत असले तर आम्हाला सांगत जा, आम्ही तिथं तिथं फिरायला जात जाऊ. हे बघ मी जर अशी मी जर अशी फिरले तर मी बारीक होईल असा. हा माझं एक तिथे गाडीवर बसायला बसते. चालेल. बघा काय सुंदर दिसतंय. वाव, मला तर असं वाटतं इथं गादी गोदडी टाकून झोपावं. खाडवीत टाकून. ती बाटली टाकते. मी इथं लई खुश आहे. आपला एक व्हिडिओ भारी आला ना, मला लई भारी वाटलं. आता टाकलेला. देवाचं दर्शन तर झालंच रे. याची दात बघा कशी दिसते. काय भारी, सगळीकडे झाड दिसतंय, एकच नंबर. आणि माझी लेक गाडी चालवतीये. हे बघ हाय म्हणे. बघा इथं आम्ही आता 1-2 रील्स घेणार आहे. माग आम्ही इथंच हे बघ इथं आहे ना, तिथे व्हिडिओ बनवलेले होते. हे पवन चक्की पाहिली की, इथं पहिली पवन चक्की नव्हती, आता बसवली. इथं वायरी नव्हते ह्या पहिले, आता आले. आणि आपण जे लहानपणी होतो ना तसं आपल्या मुलांना नाहीये. कारण आपल्या लहानपणी फोन नव्हता, टी व्ही नव्हतं, काही नव्हतं. पण आता मुलांना कसं आला, फोन आला, टी व्ही आला, भरपूर काही गोष्टी आल्या, ज्यामुळे मुलांचं काय होतं, बैठं काम जास्त वाटतं. फोनवरती स्क्रीनिंगची बघणं जास्त होतं. आणि मग जे डोळ्यांना म्हणा, काही त्यांना नाही का चष्मा वगैरे लागणं म्हणा, मानसिक आरोग्य म्हणा, काही म्हणा, खूप बदल होतो आहे. तर तुम्ही सांगते मी, आठवड्यातून 15 दिवसातून नाही तरी महिन्यातून एकदा तरी मुलांना असं नॅचरल निसर्गात घेऊन जात जा. निसर्गाशी त्यांना कनेक्ट करा की त्यांनासुद्धा छान वाटेल. जरा वेगळं मनाने थोडंसं नाही का जीवनातला आनंद घेता येईल. आणि मोबाईलवरती स्क्रीनवरती तर मुलं आजकाल नाही म्हटलं तरी बघतातच, छोटे असो मोठे असो. तर आम्ही पण दिदीला सुद्धा इथं नेलं, खाली लावलं, खालून तिला म्हटलं वर पळते की तुझा तेवढा व्यायाम होईल. आणि मग त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा दोघांनी एन्जॉय केला.
तर इतकं चढण होतं ना, आम्ही पण दोघं भरपूर खाली गेलो, पुन्हा वरती आलो. पण आम्हाला काय होतं माहिती आहे का, फिरायला वेळ मिळत नाही कामामुळे म्हणा काय म्हणा. आता सगळ्यांच्याच मागं ते आहे, काम म्हणजे असतंच. कारण पहिलं तर कामाला प्राधान्य द्यावं लागेल, काम नाही केलं तर खाणार काय, हा पण मेन प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाशाल, जो काही तुम्ही कचरा सोबत नेसाल, जसे की कुरकुरे वगैरे, प्लास्टिक वगैरे, पाण्याचे बॉटल्स वगैरे, तर सगळा कचरा आपला सोबत घेऊन या आणि मग आपला त्या कचरा आपल्या घरी कचऱ्यामध्ये टाका. पण असं नॅचरल निसर्गात फेकू नका, कारण खूप असं छान आणि भारी असतं आणि तिथं आपण जाऊन घाण केलेलं एक जण म्हणाला तर भरपूर सारा कचरा. तर बघा आता चालू आहे आम्ही, म्हणजे 7:45 वाजले, 7:30ला आलो. रस्त्यात मस्त चहा घेतला, थोडासा वडा खाल्ला, एकदम भारी गरम गरम वडा होता. चहा तर खूपच छान होता, मी 2 कप घेतले. आणि पण फोनला चार्जिंग नसल्यामुळे आम्हाला काही दाखवता आलं नाही. मग घरी आलो, म्हटलं चला आता व्हिडिओचा शेवट करूया. आता छान असा मस्त स्वयंपाक करते काहीतरी खायला. आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छान अशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.